हाय गाईज, आज आम्ही चाललेलो आहोत रुपीनगर येथील आनंद सोहळा या खेळणी पाहायला. म्हणजेच खेळणी पाहायला म्हणजे तिथं खेळणे आलेले आहेत. ते इथंच हिंदवीला घेऊन चाललेलो आहोत आम्ही. चला तर मी तुम्ही हे पहा. असं मस्त खेळणे आलेले आहेत तिथं, खूप भारी आहेत. जास्त खरेदी करण्याची गोष्ट नाही आहे, पण एन्जॉय करण्याचे खूप सारे खेळण्या वस्तू आहेत बघा. त्यात हिंदवीची अशी रिॲक्शन होती. चला हिंदवी. पूर्ण परिसर असा काहीतरी सजवलेला होता त्यांनी. खूप मोठमोठ पान तर एकदम मोठा होता ना, नजरच फिरत नव्हती वरती पाहायला. पाहू शकताय तुम्ही. त्यानंतर आम्ही छोट्याशा गाडीमध्ये हिंदवीला बसवलं. हिंदवी घाबरत होती सुरुवातीला, पण नंतर बसली बघा. दोन स्टेअरिंग घेऊन बसली. दोन स्टेअरिंग खेळवते, जशी काय आता तीच गाडी चालवते खरंच बघा. आता हिंदवी मस्त आमची दोन स्टेअरिंग फिरवते. आता घाबरते ती, नंतर पण ती भारी बसली ना, मस्त एन्जॉय करते. त्यानंतर पाळणाही चालूच होता बघा. मस्त खूप साऱ्या खेळण्यात बघा. हिंदवी नंतर इतकी भारी बसते ना बघा. हिंदवीचे बाबा पण तिला फिरवत होते बघा. हाताने फिरवायचे गाड्या होत्या, त्यामुळेच आम्ही तिला याच्यात बसवलं होतं, कारण की तिथे जास्त फास्ट फिरले तर घाबरेल म्हणून पहिल्यांदा बसवलं होतं. असं काहीतरी होतं. त्यानंतर छोटी रेल्वे पण होती इथं. आम्ही पण बसलो रेल्वे, पण हे छोट्यात नाही. आम्हाला वाटलं हिंदवी घाबली, आम्ही ते बसवली नाही. हिंदवी म्हणत ते पण चालू झालेलं होतं खेळणी. आम्ही यात काही बसलेलं नव्हतं, आमच्याकडे छोटं बाळ होतं म्हणून. त्यानंतर इकडे खूप साऱ्या खेळण्या होत्या. ते सेम तशाच गाड्या होत्या. यात बसवलं नाही आम्ही, कारण की इंजिनवरती होती, फास्ट फिरत होतं. त्यानंतर आम्ही रेल्वेत बसण्यासाठी बुकिंग करायला गेले होते हिंदवीचे बाबा बघा. त्यानंतर या गाड्याही चालू झाल्या होत्या. याच्यावर हिंदवीला बसायचं होतं, आम्ही नाही बसवली. नंतर आम्ही रेल्वेत बसलो बघा. रेल्वे पण मस्त होती, छोटी छोटी. चला हिंदवी पण हाय करते, पण दिसतच नाही काय करणार बघा. आणखी मस्त रेल्वे फिरून आल्या. रेल्वेने अजिन गाडी मस्त बसलेत आम्ही बघा. झुकझुक झुकझुक अजिन गाडी गाडी पलटी झाडी पाहूया, मस्त देवाला जाऊया. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. काय आम्हाला काय वाटलं होतं खाऊ पिऊ असेल, तिथं नव्हता म्हणून आम्ही शक्तिभक्तीच्या खाऊ गल्लीत गेलो. तिथं मग मस्त अशी एक पाणीपुरी खाल्ली बघा. कोल्ड पाणीपुरी खाल्ली होती. हिंदवीने काही खाल्ली नाही, हिंदवीच्या बाबांनीच खाल्ली फक्त बघा. त्यानंतर मस्तपैकी आम्ही भेळ चौकात पण गेलो होतो. त्याला कशासाठी ते सांगतेच बघा. भेळ चौकात आलेलो आहोत आम्ही हे बघा. भेळ चौकात नॅचरल कुल्फी, आईस्क्रीम सगळं काही भेटतं, म्हणूनच आम्ही गेलो होतो तिथे खायला हे बघा. तर गर्दीत पाहू शकताय तुम्ही. गर्दी तर प्रत्येक सीजनमध्ये ज्या सीजनला जे फळ येतं तेच फळाची एक आईस्क्रीम इथं भेटते. तर हिंदवीच्या बाबांनी ऑर्डर दिलेली होती, हे बघू शकताय तुम्ही. ऑर्डरला पण एवढी गर्दी होती बाहेर, ते पाहू शकताय तुम्ही. तर हिंदवीच्या बाबांनी ऑर्डर दिली. 3 कुल्फ्या सांगितल्या होत्या, ज्यांना 3 आईस्क्रीम होते. त्यानंतर त्यांनी ऑर्डर घेतली आणि आम्ही आईस्क्रीम खायला बाहेर आलो होतो हे का.
हिंदवी तर सेपरेटली तिचा दुसऱ्यांना देत पण तुला नाही घेत. बघा मस्त काय ॲक्शन करून खाती तशी तिच्या अंगावरच पडणार आहे आता बघा. त्यानंतर आम्ही ही आईस्क्रीम संपवली आणि घरी पार्सल घेतलं होतं. चला तर मग पाहूया आपण. घरी तर बघा भुबूला पण चारायचं होतं तिला. हा आता काय बघा. त्यानंतर हिंदवीला एक आईस्क्रीम भेटली तिथंही बघा अशा काही त्या खेळत होत्या. त्यानंतर हिंदवीच्या बाबा मी घरी पार्सल घेतलं होतं तेच घेऊन निघालो आम्ही घरी. हिंदवी पण बघा चालली आता. तिला काही हात लावायची गरजच नाही आहे. मस्त चालली. त्यानंतर आम्ही घरी निघालो. घरी येऊन पार्सल दिलं तर त्यांनी पण मस्त एन्जॉय करत खाल्लं. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.